नमस्कार. मी रवा डोसा करणार आहे. आता मी रवा घेतला, त्याच्यात 2 चमचे दही टाकते. दही टाकल्यावर मीठ सगळं कालून घ्यायचं. हे दही टाकलं मी. दही नंतर थोडंसं पाणी टाकायचं भिजण्यापुरतं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10-15 मिनटं भिजत ठेवायचं. ते रवा दही आपण टाकलेलं होतं ते भिजले. आता हे त्याच्यात कांदा टाकणार आहे, टमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं त्याच्यात मिक्स करायचं. आणि नंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि खाता सोडा टाकायचा. सगळं हे खाता सोडा आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार. आणि परत एकसारखं हलवून घ्यायचं. पाणी टाकायचं थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मीठ आणि सोडा एकत्र होईल. आपलं सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यावर तवा ठेवते आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ब्रशने किंवा आपल्या जसं असेल तसे साहित्याने. असं तेल छानपैकी पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण जे हे केलेलं आहे बेटर ते मग तव्यावर टाकायचं. आपल्याला जेवढं साईजचं पाहिजे तेवढा. आणि याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं थोडंसं वाफेपुरतं. मंद आचेवर होऊन द्यायचं जरा. मग पलटी करायचं. तेल बाजूने सोडायचं म्हणजे आपल्या तव्याला चिटकत नाही. एखादं पहिलं ते मस्त झालंय. आता हे आपण पलटी करणार आहे. असं लाल छान झालं भाजलं की परत खालून एक चांगलं भाजून द्यायचं छान. आणि नंतर आपण खायला घ्यायचं. झाला छान. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.